मधील रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर साम टीव्हीनं नागपूर मेडिकल कॉलेजचं स्टिंग ऑपरेशन केलं. रुग्णांना एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये नेण्यासाठी वॉर्डबॉयची संख्या कमी पडते आहे. या महत्त्वाच्या ठिकाणी वॉर्डबॉय तसंच व्हीलचेअर नेण्यासाठी कर्मचारी नेमून ठेवल्याचा दावा वैद्यकीय अधीक्षकांनी डॉक्टर अविनाश गावंडेंनी केला. मात्र साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर घेऊन जावं लागत असल्याचं दिसून आलंय. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये संपूर्ण विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशमधूनही रुग्ण उपचारासाठी येतात आणि तिथं आपण बघतोय वॉर्डबॉयची कमी असल्याचं दिसतंय. आमच्याकडे एक चेकलिस्ट आहे. जवळपास महिन्यातून एकदा ती चेकलिस्ट फॉलो केल्या जाते आणि त्या चेकलिस्टप्रमाणे आम्ही डाटा तयार करतो. आणि आमचा जो स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ आणि बाकी अटेंडंट, यांनासुद्धा ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि यांना तिथे जे इलेक्ट्रिक कनेक्शन असेल किंवा इलेक्ट्रिक प्लग असेल ते कसे वापरायचे, व्हेंटिलेटरचे प्लग कसे वापरायचे, हे सगळं त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि आमच्याकडे बायोमेडिकल इंजिनियर आहे आणि इलेक्ट्रिक PWD डिपार्टमेंट आणि इलेक्ट्रिक बांधकाम आम्ही यांचा रेग्युलर राऊंड घेत असतो. आणि इलेक्ट्रिक हे 8 किंवा 15 दिवसातून एकदा जाऊन, तसे प्रत्येक मेनली सगळे ICU म्हणजे जिथे व्हेंटिलेटर, जिकडे मशीन्स जास्त लागले राहतात किंवा PICU NICU, इथे आमचं जास्त लक्ष असते. आणि आताच मध्ये जवळपास 15 ते 20 दिवसाआधी आमचं मॉक ड्रिल पण झालेलं आहे.